सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय पुन्हा एकदा पनवेल प्रीमियर लीगमध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. चॅम्पियन 11 पनवेल विरुद्ध पनवेल सुपर स्ट्रायकर्स. चॅम्पियन 11 पनवेल संघ या ठिकाणी फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. यापुढील चेंडू प्रवीण जगदाळे याचा अप्रतिम चेंडू. तेच तर गोलंदाजीसाठी जाणले जातात प्रवीण जगदाळे, आणि तशा दर्जाची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. पनवेल सुपर स्ट्रायकर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि मागील मॅचमध्ये जसं पाहिलं आपण की ज्या संघाने टॉस जिंकला होता तो संघ मॅचमध्ये पराभूत झाला. त्यांना त्या धावा चेस करता आलेल्या नाही आहेत. तसंच या सामन्यामध्ये चित्र पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. थोड्याशा व्यत्ययानंतर आपण पुन्हा एकदा या मैदानामध्ये आलेला कर्नाळा स्पोर्टमध्ये रंगलेली ही JMM पनवेल प्रीमियर लीग. फुलर लेनचा बॉल कव्हर रिझनमध्ये खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अडवलं आहे. एका धावेमध्ये समाधान मानावे लागेल, कारण विकी घनसोलकर आणि रवी सोलंकी अशी जोडी मैदानामध्ये आहे. रवी सोलंकी खूप चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. खूप नाव आहे त्यांचं क्रिकेटमध्ये. 12 चेंडूंमध्ये 12 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 10 चेंडूंचा सामना विकी यांनी केलेला आहे, तिथे 9 धावा बनवलेल्या आहेत. प्रवीण जगदाळेचे षटक पाहतो जिथे दुसऱ्या षटकामध्ये ते वैयक्तिक आलेले आहेत आणि आतापर्यंत 12 धावा खर्च केलेल्या आहेत. 22 धावसंख्या. चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. फिल्डिंगची व्यूहरचना पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे 2 फिल्डर फक्त 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. ते सुद्धा बिहाइंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. प्रवीणचा हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढला आहे. तिथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या रीतीने फिल्डिंगची या ठिकाणी त्यांच्याकडून कौशल्य पाहायला मिळते. फिल्डिंग चेंडू करताना पाहायला मिळतात आणि कौतुक करावं लागेल त्यांचंसुद्धा. चौथी ओव्हर चालू आहे. विकी घनसोलकर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आहेत. रवी सोलंकी स्ट्राईक एंडला आहेत. बॅटिंग ट्रान्स पहा, बॅटिंग पोझिशन आणि कशा रीतीने स्टँड करायला हवा हे सुद्धा आपण पाहतोय. हलक्या त्याने चेंडूला खेळून काढला. स्तंभ टू स्तंभ गोलंदाजी या कर्नाळा स्पोर्ट्सच्या मैदानावर त्या विकेटवर फायदेशीर साबित होऊ शकते जर तुमच्याकडे गती असेल तर. आणि त्यामध्ये जर स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना जर स्विंग प्राप्त झाला तर तुमची गोलंदाजी चांगली होऊ शकते. तर दरम्यान आपण पाहतोय 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 22 धावसंख्या स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय JM म्हात्रे पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. सर्वांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम ही स्पर्धा टेलिकास्ट करत आहे. त्यांचासुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. चॅम्पियन 11 पनवेल आणि पनवेल सुपर स्ट्रायकर्स असा हा सामना चालू आहे. रवी सोलंकी आणि विकी घनसोलकर असे 2 फलंदाज मैदानामध्ये अजूनही स्थितीत आहेत. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये थोडीशी आक्रमक पवित्रा अप्लाय केला होता. त्यानंतर गोलंदाजाला चांगला टप्पा मिळाला आणि चांगल्या टप्प्यावर चाललेली ही गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेले आहेत, आपला रनअप घेत आहेत. क्रिकेटमध्ये रनअप घेणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये जर तुम्ही रनअप घेतला नाही तर कदाचित तुमचे 9 चेंडू पडू शकतात. यासाठी हा रनअप घेतला जातो. जास्त रनअप घेऊन जर जास्त जोराने धावत गेला तर तुमचा स्पीडसुद्धा वाढू शकतो. जोरात चेंडू टाकला तर कदाचित जोरात चेंडू टाकण्यासाठी तुम्हाला थोडीशी उडी, तुमचा टप्पा, तुमची लाईन, लेन्स या सर्व गोष्टींवर लक्ष करावं लागतं. गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज कुणाल नाईकसुद्धा खूप चांगले गोलंदाज आहेत. टेनिस क्रिकेट खूप चांगल्या रीतीने खेळतात. आज लेदर क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे. राईट हँड राऊंड द विकेटने हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे. विकीसाठी हा चेंडू टाकला होता. विकी घनसोलकर चेंडू खाली आले, मिडॉनला चेंडूला ढकलून दिलं. फिल्डिंगची व्यूहरचना 30 सर्कलमध्ये आपण पाहिलं तर फाईन लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट आहेत, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर थोडासा पुढे आणला आहे. त्यानंतर मिड ऑन सर्कलमध्ये डीप मिड विकेट आहेत आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. यावेळचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून भिरकावून दिला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. विकी घनसोलकरला तुम्ही जास्त काळ थांबवू शकत नाही आणि तशाचा प्रत्यय मैदानामध्ये आला. फंटॅस्टिक फोर बाय हिम. एकदम वरून मारलाय. 30 सर्कल फक्त पार करायचं होतं. टाईम साधलं, कारण पुढे चेंडू होता, त्या चेंडूला ढकलायचं होतं, मारायचं होतं. या गोष्टी सर्व घडावायच्या होत्या आणि ते घडवून दाखवले सुद्धा. विकी घनसोलकर, रवी सोलंकी यांची ही पार्टनरशिप. 26 चेंडूमध्ये 25 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. या पुढचा चेंडू पुल करायचा होता. बॉलला फक्त दिशा दाखवलेली आहे. चौकार येतोय. फाईन लेग लॉंग लेग सूत्रामध्ये
4 धावेने धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा. विकी घनसोलकर आणि रवी सोलंकी ही जोडी मैदानामध्ये आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. ही डोकेदुखी आहे. आता ही डोकेदुखी दूर करायची असेल तर चांगल्या रीतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कॅप्टन्सीसुद्धा या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि त्यामध्ये ऊन जास्त लागत असतं, टेम्परेचर खूप जास्त आहे आणि या गोष्टींची ओळख तुम्हाला करायला लागते आणि त्याच्यासाठी प्रिपरेशनसुद्धा करावे लागतात. एवढ्या उन्हामध्ये एखादी मॅच खेळून तुम्हाला समजलं जातं की एनर्जी किती लागते. मी तर म्हणेन की डबल एनर्जी लागते, कारण ज्या पद्धतीने ऊन असतो, धावायचं असतं, मॅचमध्ये लक्ष केंद्रित करायचं असतं, आपल्या संघाला जिंकवायचं असतं, या सर्व गोष्टींचा मेळ साधावा लागतो. ड्रिंक्स ब्रेक किंवा पाणी मैदानामध्ये वारंवार येत राहणार, कारण उन्हाचा तडाखाच एवढा जाणवतो आहे. त्यामुळे या गोष्टी होत राहणार आहेत. आपण सुद्धा जाणतो आहे, कारण उन्हाचे चटके एवढेसे वाढायला लागले की कदाचित हा तर मार्चचाच महिना आहे, एप्रिल, मे, जून अजूनही बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने झाडं लावण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे आणि झाडं लावली तरच हे जे तापमान वाढत आहे ते कमी कदाचित होऊ शकेल. कुणाल नाईक हे थोडेसे महागडे साबित झालेले आहेत. पहिल्या 3 चेंडूंवर 8 धावा त्याने खर्च केलेले आहेत. लगातारचे 2 चौकार आलेत. विकी घनसोलकर चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यापुढील चेंडू थोडासा गती परिवर्तन करून टाकला होता, टप्पा मागे टाकला होता आणि तो चेंडू फिरकावायचा होता डीप मिड विकेटमध्ये, परंतु विकेटकीपरने आता स्ट्रॅटेजिकली आपल्या स्वतःच्या खेळीमध्ये बदल केला, स्वतःला पुढे घेऊन आले. कारण फलंदाज थोडासा पुढे जाऊन मारतोय, चेंडूला लगेच पिक करतोय, त्या अकॉर्डिंग त्यांनी स्वतःला पुढे घेऊन आलेत आणि चांगल्या रीतीने त्या चेंडूला पकडले सुद्धा. निर्धाव चेंडू. कुणाल नाईक याने सुटकीचा श्वास सोडलाय. पुन्हा एकदा हो 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 अप्रतिम. लाऊड अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. परत कीपरचं प्रदर्शन करावं लागेल. डोळ्याची पापणी लवते ना लवते तेव्हा चेंडू विकेट पकडला काय आणि लावला काय समजलंच नाही. परंतु फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप होते, त्यामुळे नॉट आऊट सांगितले पंचांनी. नेक्स्ट बॉल 5व्या षटकातील. एक एक्स्ट्रा धाव आलेली आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. अशा 2 मॅचेस झाल्या, त्या एकाच दिवसामध्ये सुपर ओव्हरमध्ये त्यांचा निर्णय लागला. अशा 2 मॅचेससुद्धा झाल्यात. ही स्पर्धा खूप फेमस आहे. पनवेल विभागामध्ये या स्पर्धेला एक सुप्रसिद्ध स्पर्धासुद्धा मानलं जातं, एक नामांकित स्पर्धा मानलं जातं आणि स्वर्गीय नितीन स्मृती पुरस्कृत JM म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संस्था आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पनवेल प्रीमियर लीग JMM. 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 30 धावा, कोणतीही विकेट नाही आहे. 30 चेंडूंमध्ये 30 धावा आलेल्या आहेत. करंट रन रेट 6चा आहे. विक्की घनसोलकर 16 चेंडूंमध्ये 17 धावा बनवलेल्या आहेत आणि रवी सोळंकी संयमाने खेळत आहेत. 14 चेंडूंमध्ये 12 धावा बनवलेल्या आहेत. चांगल्या रीतीने दोनही संघाकडून खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली चाललेली आहे. तीस 6वं षटक, पॉवर प्लेचं अंतिम षटक P1 मधील. प्रवीण जगदाळे स्वतःला घेऊन आलेत. खोलवर टप्प्याचा हा बॉल, फिल्डिंग पहा अप्रतिम. डाईव्ह लगावून आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 4 धावा वाचवल्या. आणि एवढ्या तडपत्या उन्हामध्ये डाईव्ह मारून चेंडू अडवणं फार कठीण आहे मित्रांनो. कदाचित आपल्याला सिंपल चेंडू अडवता येत नाही, यांनी तर डाईव्ह लगावून आपल्या अपोजिट साईडला, डाव्या साईडला चेंडूला या ठिकाणी अडवण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण 4 धावा वाचवलेल्या असताना आपण पाहतोय. रवी सोळंकीच्या माध्यमातून खूप चांगला स्ट्रोक खेळला गेला होता. प्रवीण जगदाळे फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न. बॉलपर्यंत पोहोचले होते परंतु टप्पा त्यांच्या पुढे पडला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल. चौकाराने धावसंख्येला थोडासा आलेख, आघाडी बदल. फुल टॉस बॉल, फक्त दिशा दाखवली, टाईम साधलं. क्षेत्ररक्षकाकडून कमालीचे प्रयत्न.
परंतु एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये कोणताही फिल्डर नसल्यामुळे मिळतील या 4 धावा. चेंडू गुप्त झालाय, पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय आणि या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. रवी सोळंकी प्रवीण जगदाळेच्या विरोधामध्ये लेफ्ट आर्म उभती विकेटने. आता बॅक टू द फिल्डर. लॉंग ऑफला मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना सजवलेली आहे. एका फास्ट बॉलरला पॉवर प्लेमध्ये जशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना असायला पाहिजे त्याच्यासाठी, त्याच्या गोलंदाजीसाठी तशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना लगावलेली आहे. फक्त एक सरप्रायझिंग किंवा एक थोडंसं जाळं लावलेलं आहे ते पॉईंट आणि गलीमध्ये. ते फिल्डर थोडेसे क्लोज ठेवलेले आहेत, त्यामुळे त्या गोष्टी ओळखाव्या लागतील रवीला. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 40 धावा. षटकार आलाय चौकारानंतर हा चेंडू षटकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा. चौकार 6 झालेत, षटकार 1 झालाय, वाईड 1 म्हणजे एक्स्ट्रा 1. 40 धावा. प्रवीण जगदाळे थोडंसं महागडे साबित जरूर झालेत, परंतु काही चेंडू असे टाकतात की फलंदाजाला पूर्णतः जखडून ठेवतात, भुसकाळ्यात टाकतात आणि बांधून सुद्धा ठेवतात. प्रवीण जगदाळेंचा रनअप खूप चांगला आहे, ॲक्शन खूप चांगली आहे. वाह, तेज तर्रार चेंडू, परंतु संयमाने खेळला गेलेला हा चेंडू इथे मात्र 1 धाव देऊन जाते प्रतिस्पर्धी संघाला. चॅम्प 11 बनवेल. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 41 वर. पनवेल प्रीमियर लीग 24 लाईव्ह इव्हेंट यांचं नातंसुद्धा जवळचं आहे. खूप चांगल्या रीतीने आयोजकसुद्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या सर्व कॅमेरामन असू द्या संपूर्ण त्यांना प्रेरित करत असतात, त्यांना सपोर्ट करत असतात, त्यांना कामसुद्धा देत असतात. संधी प्रत्येकाला मिळते आणि आज आम्हाला सुद्धा संधी दिलेली आहे पनवेल प्रीमियर लीगमध्ये समालोचनाची. लेफ्ट मोदी विकेटने मोठा फटका मारायचा होता, फटका चांगला नाही आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत विनयने चेंडूला अडवलं आहे. जोपर्यंत फील्ड केला जाईल धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 42 वर. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 7.03 ची सरासरीने 42 धावा आपल्याला स्कोअर कार्डवर पाहायला मिळतात. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेली आहेत. पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेली आहेत. धावा आज जरूर आलेल्या नाही आहेत, परंतु विकेटसुद्धा गेलेली नाही आहे. त्यामुळे समसमान पारडं आहे. कोणत्याही संघाचं पारडं भारी नाही आहे. परंतु जो संघ आता गोलंदाजी करतोय त्यांना एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावी लागेल, कारण उन्हाचा तडाखा जास्त आहे. तो संध्याकाळ होता होता थोडासा कमी होऊ शकतो. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचा तोटासुद्धा कदाचित होऊ शकतो. त्यांना एनर्जी, त्यांची फिटनेस आता कशी आहे, किती आहे आणि कशा पद्धतीची आहे हे देखील पाहावं लागेल. माइंडसेट कशा पद्धतीचा आहे कर्णधाराचा, विकेट घेण्याचा आहे की जे चाललं आहे ते योग्य आहे. परंतु फलंदाज म्हणतात की आमचं जे चाललेलं आहे ते योग्य आहे. कदाचित जर चांगले अजूनही 10-15 चेंडू आम्ही खेळलो तर या ज्या धावा 42 दिसत आहेत त्या 15 ओव्हरमध्ये 150 धावा 160 धावांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. पण सध्याचं क्रिकेट हे फास्ट झालेलं आहे. एखादी कॅच सुटल्यानंतर आंद्रे रसलने ज्या पद्धतीने सनराईज हैदराबादच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती आक्रमक, तशा पद्धतीची फलंदाजी हे खेळाडूसुद्धा करू शकतात. डावखुरा फलंदाज आहे विकी, त्यामुळे कुणाल नाईक त्याच एंडने येणार ज्या एंडने त्यांनी सुरुवात केली होती. वैयक्तिक खात्यातील 2री षटक आणि संघाकडून 7वं षटक घेऊन आलेत या मॅचमध्ये. कौतुक त्यांचंसुद्धा करावं लागेल. लेफ्ट आर्म राईट हँड राऊंड विकेटने आलेत पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करण्यासाठी. गती परिवर्तन, एज लागून बॅटची कड घेऊन
लॉंगस्टॉप रिझनमध्ये येतोय हा 22चा चौकार. आता विकेट किपरसुद्धा बीट झाले, फलंदाजसुद्धा बीट झाले, क्षेत्ररक्षकसुद्धा बीट झाले आणि गोलंदाज अचंबित झाले की काय झालं इथे बघा. विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाच कसा असा त्यांना प्रश्नसुद्धा पडला असेल. परंतु विकेट किपिंग करणं म्हणजे आंब्याच्या झाडावर दगड मारून आंबा पडणं इतकं सोपं नाही आहे मित्रांनो. विकेट किपिंग आणि ती क्लोज किपिंग करणं फार कठीण आहे आणि कुणाल नाईकसारखा तेच तरार गोलंदाज त्याच्यासाठी क्लोज किपिंग करणं हे घातक होतं आणि तिथेच भुचकाळ्यात पडले किपर. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर होतं परंतु हा चेंडू कदाचित फाईन गेला असता, परंतु कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल झालेलं नाही आहे. त्यामुळे या चेंडूवर निर्धाव, कोणताही धाव नाही आहे किंवा कोणतीही रन नाही आहे. बिंदी गेंद की समाप्ती, नो रन ऑन दिस बॉल असं सुद्धा म्हणावं लागेल. आणि धावसंख्या 46 आपण पाहतो. 7वी ओव्हर मार्गस्थ आहे. खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे. फक्त उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे. तडकतं फडकतं ऊन आहे. सूर्यदेव अक्षरशः आग ओकतोय. गोलंदाज सज्ज आहेत. गती परिवर्तित. कव पॉईंट रिझनमध्ये, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीपमध्ये चेंडूला अडवलं गेलं, चेंडूला फील्ड केलं गेलं, चेंडूला थांबवलं, चेंडूला रोखलं आणि मिळाली एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 47 धावसंख्येवर. इट्स ऑल अबाउट पार्टनरशिप असं म्हणावं लागेल. पॉवर प्लेचे हे षटक समाप्त झाल्यानंतर सुद्धा सिंगल डबल चालू आहेत, रन चालू आहेत. प्रत्येक 2 बॉल मग एक धाव तर येतेच. एखाद्या अंतिम क्षणी एखादा चौकार वगैरे येतोय. त्यामुळे विक्की घनसोलकर आणि रवी सोलंकी यांची पार्टनरशिप बहरलेली पाहायला मिळते. रन बॉल दोनही फलंदाज खेळते. ऑलमोस्ट चांगली फलंदाजी. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू फरार, चौकार 4 धावांसाठी. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे 4 धावांसाठी. धावसंख्येमध्ये मोठा बदल. धावसंख्या फंटास्टिक 4कडे वळले. 50 धावसंख्या पार झालेली आहे. तेच तर्रार फटका. आउटफील्ड खूप जास्त फास्ट आहे. पनवेल प्रीमियर लीग गेल्या वर्षापासून ही स्पर्धा पूर्ण झाली आणि आज या स्पर्धेचा आपण पाहतो 9वा दिवस आहे. दुसरं सीझन आहे या स्पर्धेचं. पनवेल सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध चॅम्प 11 पनवेल असा सामना चालू आहे. पनवेल सुपर स्ट्रायकर गोलंदाजीच्या भूमिकेत आहेत कारण त्याने टॉस जिंकला आणि निवडलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग, बॉलिंग या सर्व गोष्टी आपण म्हणू शकतोय. चॅम्प 11 पनवेल संघ आपण पाहतोय. फलंदाजी चांगली चाललेली आहे. सभी ओके हो रहा है. चांगली गोलंदाजी कुणाल नाईकच्या माध्यमातून. कुणाल नाईक यासाठीच ओळखले जातात. फलंदाजाला जखडून कशा पद्धतीने ठेवायचं, एखादा मोठा फटका आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे कुणाल नाईक यांना माहीत आहे आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. छोट्या उंचीचा खेळाडू आपल्या कर्तृत्वाची उंची खूप मोठ्या उंचीवर, आपले कर्तृत्व खूप मोठ्या उंचीवर घेऊन गेलं आहे. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप्स, एक्स्ट्रा कवर, डीप स्क्वेअर लेग अशा पद्धतीची फिल्डिंगची रचना. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा, 7.4 सरासरी रन रेट आपण पाहतोय. 52 धावा. पार्टनरशिप 52 धावांची झालेली आहे 49 चेंडूंमध्ये. मग ऑलमोस्ट रन बॉल दोनही फलंदाज ते सुद्धा चाललेले आहेत आणि 42 चेंडूंमध्ये 51 धावांची त्यांची भागीदारी आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा रन आलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये काउंट करत नाही आहोत. परंतु जितके जास्त चेंडू खेळतील तितका अनुभव आणि या विकेटवरची पकड किंवा विकेटची समज किंवा हा विकेट किंवा वारा किंवा गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतात या सर्व गोष्टींची जाणीव त्यांना होणार आहे. गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज, त्यांचं नाव विनय ठाकूर. विनय ठाकूर पनवेलमध्ये खूप सुंदर स्पिनर आहेत. बॅकफुटला जाऊन पंच केला आहे. पहिल्या चेंडूवर पॉईंट रिझनमध्ये
चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन झालं आहे. थ्रोसुद्धा फेकीसुद्धा खूप चांगली झालेली आहे. डोफ्याला आडवं करून त्या ठिकाणी एका सेफरित्या चेंडूला अडवलं गेलं आहे आणि विनयच्या गोलंदाजीवर आलेली ही पहिली धाव. विनय हा चांगला खेळाडू आहे. बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून प्रत्येक संघामध्ये तो खेळत असतो. आता लेफ्ट हँडर बॅटर आला आहे, त्यामुळे राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजीचा अवलंब केला आहे. काय घडेल या मॅचमध्ये, या बॅटलमध्ये. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मारायचा होता, पुल करायचा होता. शॉट आधीच पिक केला किंवा घाई केली, घाई गडबड केली आणि त्या नादामध्ये हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये येऊन सुद्धा बॅटला कनेक्ट करता आलेला नाही आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि डीप कव्हर पॉईंट आहे. कदाचित आउटसाईड ऑफ स्टंपला स्विंगी डिलिव्हरी पाहायला मिळेल. येस, युवा स्विफ्टचा फटका थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. विकी गणसळकर जे जे करतायत ते सर्व शक्य होते त्यांना. अशक्य शक्य असं म्हटलं जातं आणि ते करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आउटसाईड ऑफ स्टंपला चेंडू पडणार या गोष्टी ओळखल्या होत्या आणि त्यामध्ये फ्लायटेड डिलिव्हरी आणि त्याला पीक करत असताना एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. युवा स्विफ्टचा फटका 4 धावांसाठी. 57 धावसंख्या स्कोर कार्डवर 8वी ओव्हर प्रगतीवर असताना आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालेत. ओ हो, स्विंग अँड मिस. फलंदाज कदाचित बाद असेल, चेक केलं जाते. टेक्निकल टीम आमची इथे आलेली आहे. एका सुंदर मुलीला ज्या पद्धतीने एखाद्याची नजर लागते ना, तशा या सुंदर खेळाडूला त्याच्या खेळीला नजर लागलेली आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका इतका सुंदर मारला की त्या शॉटलाच कदाचित नजर लागावी असा हा खेळ आपण पाहिला आहे. प्रोजेक्टेड स्कोर अशी धावगती जर राहिली तर 7.43ची सरासरीने जर पुढे गेले तर 148 धावा होऊ शकतात. परंतु विनय ठाकूर आल्यानंतर विकेट घेऊन देणं आजचं आणि त्यांच्या खेळीचं समीकरण आहे. वारा आता थोडासा घोंगावताना पाहायला मिळतोय. वेगळ्या एंडने वारा येतोय, त्यामुळे त्या एंडने जो गोलंदाजी करेल त्याला त्याचा फायदा जरूर होणार आहे. वारा आणि क्रिकेटचा हा लेदर बॉल याचं समीकरण, याचा संबंध खूप जवळचा आहे. पहिली विकेट पडले 57 या धावसंख्येवर. सुमित विकी गणसोलकर बाद झालेले आहेत. निखिलेश पाटील यांनी चांगली स्टंपिंग केलेली आहे विनय ठाकूर यांच्या गोलंदाजीवर. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला वळला आहे. विनय ठाकूर छोट्या छोट्या खेळाडूंना घडवत असतात. आज पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ॲज प्लेयर म्हणून. राईट हँड ओव्हर दी विकेटने 4 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट महत्त्वपूर्ण मिळवलेली आहे. वाकून गोलंदाजी करतायत. ॲक्शन खूप चांगली आहे. बॅक टू द फिल्डर. बॉल ढकलला आहे. ज्या फिल्डरकडे खूप चांगली फिल्डिंग करण्याची क्षमता आहे त्याच्याकडे हा चेंडू गेला आहे. शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड पॉईंट आहे, गली आहे. कदाचित कट करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे गली आणि पॉईंटचा फिल्डर थोडासा जवळ लावलेले आहेत एकमेकांच्या. काय घडेल या मॅचमध्ये. हलक्या हाताने खेळून काढला आहे. मनगटी फटका, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. दुसरी धाव घेण्याचा थोडासा मानस किंवा थोडीशी या ठिकाणी आशा दाखवली होती, परंतु नकारात्मक उत्तर आलं आहे. नवीन फलंदाज सुमित झुंजारराव आलेत. 2 चेंडूंचा सामना करत त्यांनी 1 धाव बनवलेली आहेत. 8 षटकांची समाप्ती झालेली आहे. 8 ओव्हर नंतर 58 धावा, 1 विकेट. 58.
गोलंदाज सज्ज झालेत निलेश देशमुख. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने स्ट्राईक हँडला फलंदाज सज्ज आहेत हा चेंडू फेस करण्यासाठी, आव्हान फेस करण्यासाठी. संयमी भूमिकेने समोर खेळायचा होता, बॅटची कडा लागून शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला केलाय चेंडू. क्षेत्ररक्षकाने अडवलंय, रोखलंय आणि रोखणंसुद्धा महत्त्वाचं राहिलं आहे या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी करणार संघ. शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. या संघाकडून फिल्डिंगचं प्रदर्शन खूप चांगलं झालं आहे आजच्या दिवसामध्ये. कारण पहिली मॅच आपण पाहिली तिथे खूप जास्त मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण ज्या पद्धतीने आपण चर्चा केली त्या कॅप्टनसोबत सांगतायत की खूप जास्त वेगाने चेंडू येतोय, त्यामुळे कदाचित प्रॅक्टिस अभावी खेळणारे खेळाडू थोडेसे घाबरताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज सज्ज. हा फटका पुल करायचा होता, मारायचा होता, ठोकायचा होता, टटवायचा होता. या गोष्टी करत असताना टायमिंग साधणं हे विसरून गेले आणि तिथे मात्र बीट होऊन निर्धाव चेंडू खेळून गेलेत. 60 धावसंख्या स्कोअर कार्डवर. 9वी ओव्हर, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमधील. हलक्या हाताने खेळून काढले या चेंडूला. मिड विकेट रिजनमध्ये अलॉंग द कार्पेट, विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक चांगल्या रीतीने चेंडूला अडवत आहेत, फेकतायत. तोपर्यंत एका धावेची पूर्तता जमा झालेली आहे. 61 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 6.91ची सरासरी कायम चालू आहे. 7-6चे 7-6.5-7ची सरासरी कायम चालू आहे. पुन्हा एकदा सरळ खेळून गेलेले आहेत. वाईडिश लॉंग ऑन. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक गेले चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत 1 धाव जमा झालेली आहे स्कोअर कार्डमध्ये. धावसंख्येमध्ये बदल झाला आहे. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5 एक्स्ट्रा झालेले आहेत. लेग बाय स्वरूपाच्या 4 आल्यात आणि वाईड 1 आलेला आहे. दहावी ओव्हर कोण टाकणार? 62 धावा फक्त झालेल्या आहेत. मग या 62 धावा बदलू शकतील का 162 मध्ये किंवा 170 मध्ये? पाहणं गरजेचं राहणार आहे. खूप मजा येते. पनवेल प्रीमियर लीगचं हे आयोजन. पनवेल सुपर स्ट्रायकर्स वर्सेस चॅम्प 11 पनवेल असा हा सामना चालू आहे. या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होईल, जो संघ विजय होईल त्याला फायदा त्यांचा जरूरच होईल, यातील मात्र शंका नाही आहे. जो संघ हरेल तो संघ कदाचित या स्पर्धेमधून बाहेरसुद्धा होऊ शकतोय आणि या सर्व गोष्टी ओळखाव्या लागतील. विनय ठाकूर आलेले आहेत राईट हँड ओव्हर दी विकेटने. विनय ठाकूर फिल्डिंगची सजावट करतायत. डीप मिड विकेट आहेत, काऊ कॉर्नर आहेत, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आहेत, कव्हर पॉईंट आहेत, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहेत, गली आहे, शॉर्ट फाईन लेग आहेत. सरळ बॅटने खेळून गेला बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक खूप लांब आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अप्रतिम स्ट्रोक. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची आठवण झालेली आहे. सरळ बॅटने स्ट्रोक कसे मारायचे, मग त्यावर सचिन तेंडुलकर यांनी उत्तर दिलं होतं की मी स्टेट ड्राईव्ह कुठे परफेक्ट केला, तर मुंबईच्या गल्दी क्रिकेट खेळत असताना मी माझा स्टेट ड्राईव्ह परफेक्ट केला. विनय ठाकूरचा चेंडू पहा, विनय ठाकूरचे ॲक्शन पहा. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून आले, चेंडूला अडवलं, सुपूर्त करतील गोलंदाजा क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाकडे. तोपर्यंत या चेंडूवर 1 धाव जमा होईल. एका धावेच्या मदतीने रवी सोळंकी
सुमित झुंजारराव, रवी सोळंकी यांची पार्टनरशिप चालू आहे. रवी सोळंकी यांनी 29 चेंडूंमध्ये 37 धावा बनवलेल्या आहेत. एक बाजू सांभाळून ठेवलेली आहेत रवी सोळंकी यांनी, कारण लेजंड क्रिकेटर आहेत, चांगला क्रिकेट खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आता दोनही संघाच्या खेम्यामध्ये इथे मात्र जी प्लॅनिंग केलेली आहे त्यामध्ये बदल करायला हवेत का, त्यामध्ये डिस्कशन चालू आहेत. आणि बदल केला तर कोणता करायला पाहिजे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं जातं आहे. आता काय घडेल येणाऱ्या 10 षटकांमध्ये, ही 70 धावसंख्या कदाचित 170मध्ये बदलित होईल का? मग रवी सोळंकी जर 15-16 ओव्हर खेळले, अजून 15-16 ओव्हरपर्यंत थांबले मैदानामध्ये, तर कदाचित या धावा शक्यसुद्धा होऊ शकतात. कारण रवी सोळंकी सेट झाल्यानंतर मोठे मोठे स्ट्रोक खेळले आहेत, हे आज नाही, आपण बरेच दिवस पाहतोय. आता पुन्हा एकदा पहिल्या सत्रातील दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत, जिथे 10 ओव्हर झालेले आहेत. 10 ओव्हर येणं बाकी आहे. T20 20 ओव्हरच्या मॅचेस आहेत. पनवेल प्रीमियर लीग स्टेजचे मुकाबले आहेत. एक मॅच तर अशा झाल्या, 2 मॅचेस अशा झाल्या एका दिवसामध्येच, या दोनही सुपर ओव्हरमध्ये समाप्त झाल्या. आणि तिथे विजय प्राप्त करण्यासाठी किंवा विजयी संघ घोषित करण्यासाठी सुपर ओव्हरचाच त्या ठिकाणी उपयोग केला गेला, वापर केला गेला. आज आपण पाहूयात कोणते संघ या ठिकाणी विजयी होतात. एक संघ तर हरिओम पनवेल संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. या मॅचमध्ये कोणता संघ विजय होईल हे देखील पाहावं लागेल. श्रेयस कोपर असू द्या, JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था असू द्या, कैलासवासी नितीन स्मृती पुरस्कृत ही JMM पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. कित्येक दिवसाची मेहनत आहे. आजचा या स्पर्धेचा 9वा दिवस आहे. 9व्या दिवसामध्ये चालू असलेली ही मॅच आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झालेत. निलेश देशमुख, हा पूल करायचा होता, फटका मारायचा होता, एकीकडे चेंडू गेला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षकाने अडवलाय, चेंडू फील्ड केलाय, सुपूर्द केलाय. धावसंख्येमध्ये 1ने बदल केलाय. पनवेल प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहतोय. दुपारचं सत्र आतापर्यंत 3 वाजलेले आहेत आणि 11वी ओव्हर प्रगतीपथावर असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. हा अप्रतिम स्ट्रोक या मॅचमधील. लॉंग ऑनच्या वरून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर दिलाय गोलंदाजाला आहेर. 6 धावांचा. 77 धावा, 1 विकेटचं पतन झालंय. 11व्या षटकामध्ये रवी सोळंकी कदाचित या ठिकाणी हवी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ॲक्शन्स खूप चांगली होती, पण तो चेंडू थोडासा बाहेर टाकला, पुढे टाकला, त्याचा फायदा घेतला फलंदाजाने आणि त्या चेंडूवर षटकार ठोकला. या चेंडूवर कव्हर सीझनमध्ये एकेरी धाव येत असताना रवी सोळंकी वैयक्तिक 31 चेंडूंमध्ये 44 धावसंख्येवर खेळत असताना मोठा स्ट्रोक मारल्यानंतर एखादी सिंगल कशा रीतीने घ्यावी याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षकाने अडवलंय, चेंडूला थांबवलंय, रोखलंय. तोपर्यंत एका धावेची पूर्तता होत असताना एकोणऐंशी धावसंख्या आपण स्कोअर कार्डवर पाहतोय, जिथे 11वे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहेत. विकी घनसोळकर हा 23 चेंडू 23 धावांची खेळी करून बाद झालाय. फुल टॉस बॉल, त्याला सुद्धा सीमा रेषा पार षटकार. रवी सोळंकी याच्या झालेले आहेत 50 धावा. 50 अफ. रवी सोळंकी बॅट जरूर वर करणार आहात, हात वरती करतायत आणि स्वतःच्या खेळीबद्दल या ठिकाणी थोडेसे कॉन्फिडन्स सुद्धा होत असताना आपण पाहतोय. रवी सोळंकी 32 चेंडूंमध्ये 50 धावा. हा चेंडू संयमाने खेळलाय. जो चेंडू मिळतोय मारायला तो चेंडू मारल्याशिवाय राहत नाही असंच सुद्धा म्हणावं लागेल. धावसंख्येमध्ये बदल झालेला आपण पाहतोय. 11व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 86 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये.
पनवेल प्रीमियर लीगचं एक सुंदर असं आयोजन आपण पाहतोय, जिथे जे म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ठेवली गेलेली आहे. कैलासवासी नितीन स्मृती पुरस्कृत ही स्पर्धा आहे.
विनयने टाकलेला हा चेंडू मारलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे क्षेत्ररक्षक होते, थोडेसे पुढे येऊन तो चेंडू कॅच करण्याचा प्रयत्न. थांबून चेंडू पकडला असता तर कदाचित ही महत्त्वाची विकेट मिळाली असती. धावसंख्येवर लगाम लागला असता, परंतु हा षटकार आला आहे आणि धावसंख्येला मिळालेली आहे चालना. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ते 95 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. विकी गणसोळकर बाद झाल्यानंतर चांगली पार्टनरशिप बनवली गेलेली आहे दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. सुमित झुंजारराव यांच्या बाटमधून हा शॉट आलेला आहे. चुकीची दुरुस्ती करतोय, कोणी खेळलाय शॉट. रवी सोळंकीच्या बाटमधून षटकार आलाय. सुमित झुंजारराव 9 हा शॉट सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. घुटनात एक तमाशा देख 6 रनों के लिए स्ट्रोक. अतिशय चांगली फलंदाजी होते फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज झालेत, नवखे गोलंदाज आहे, अनुभव कमी आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाजाने आपला अनुभवाचा वापर करून गोलंदाजाला रीड केलं आहे. रीड केल्यानंतर ज्या पद्धतीने एखादं पुस्तक आपण वाचावं, एखाद्या विषयाचं पुस्तक वाचावं आणि परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची सडेतोड उत्तरं द्यावी, तशा पद्धतीचे उत्तरं देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आता काहीतरी नाविन्यपूर्ण होणार या चेंडूवर. कदाचित बॅक ऑफ द हँड. हा सरळ बॅटने खेळून काढलाय. टप्पा चांगला आहे, योग्य टप्पा आहे. आता विनयने तिथून सांगितलंय गुळलेन किंवा फुलर लेनचा हा चेंडू टाकला, थोडीशी गती कमी केली, हवेत विंगवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, चक्री लगावण्याचा प्रयत्न केलाय. स्पिनरचा रनअप एवढा लांब असू शकतो तर हो, असू शकतो. गोलंदाज आले चालत, पंचांना पार केलंय, हलक्या हाताने खेळून काढलंय. आता फलंदाजाने या गोलंदाजाला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूवर सन्मानपूर्वक फलंदाजी चालू आहे. फिल्डिंग
धावसंख्या या स्पर्धेमध्ये या सीझनमध्ये प्रमोद घरत यांनी 100
2 रनआउट.
हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय या पनवेल प्रीमियर लीग मध्ये. हा बॉल मारायचा होता, वाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. अतिरिक्त धावसंख्येत एकने वाढ होणार, कारण विनेट गोलंदाजीवर अक्षय पवारने ज्या पद्धतीने आक्रमण केले ना, त्यामुळे आता मात्र विनय ठाकूर याची गोलंदाजी थोडीशी डगमगलेली पाहायला मिळते. वाईट बॉलचा इशारा आल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या 149, लॉस ऑफ 3 विकेट, 16th ओव्हर इन प्रोग्रेस. 9.41 ची सरासरी कायम आहे. हा शॉट मारायचा होता, कनेक्शन तितकंसं चांगलं नव्हतं झालं. अक्षय पवार निराश आहेत, कारण ज्या पद्धतीने ते चेंडूच्या लाईन मध्ये आले होते, बॉलच्या लाईन मध्ये आले होते, मग निराश आहेत मैदानामध्ये. पाय वाकडे तिकडे करतायत, ठीक आहे, अशा गोष्टी होत राहतात. स्ट्राईक पुन्हा एकदा त्यांच्याकडेच राहणार आहे. एक खेळी आपण पाहतोय जिथे रवी सोळंकी यांनी 48 धावांमध्ये 83 रन बनवलेले आहेत. अक्षय पवार यांची खेळी पाहिली तर 6 चेंडू 19 धावांची खेळी त्यांनी साकारलेली आहे. नो बॉल कोणताही नाहीये, वाईट बॉल 2 आलेले आहेत, एक्स्ट्रा 6 धावा आहेत. 150 कम्प्लीट, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6. आपण पाहतोय षटकार सुद्धा 2 षटकार मारले गेलेले आहेत अक्षय पवार यांच्या बॅटमधून. आता ही टोटल हा प्रोजेक्टेड स्कोर या रन रेट नुसार जर चालला तर 187, परंतु 4 ओव्हरमध्ये 90, 4 ओव्हरमध्ये 190 पर्यंत धावा पोहोचू शकतील. आमची टेक्निकल टीम खूप चांगल्या रीतीने काम करते, त्यांचं सुद्धा कौतुक मी करेनच, कारण प्रत्येकाचं कौतुक करणं या स्पर्धेमध्ये आपल्याला गरजेचं आहे, कारण सर्वजण चांगला खेळ करतायत. ज्यांनी पारीची सुरुवात केली होती गोलंदाजीसाठी, तोच गोलंदाज आता आलाय. सिद्धेश या गोलंदाजाचं नाव आहे. सिद्धेश आलेत गोलंदाजीसाठी, राईट हँड विथ द विकेटने. अक्षय पवार स्ट्राईक एंडला आहे, त्यांना सरप्राईज करणारा एक परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिले. पुन्हा एकदा तेज तर्राट तर्रार, आणि त्या ठिकाणी आपण पाहिलंय बॅटच्या जवळून चेंडू गेलाय, परंतु बॅटला स्पर्श झालेला नाही. धावसंख्येमध्ये बदल झाला, कोणताच बदल नाहीये. 150 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिले 2 चेंडू डॉट खेळाय, त्यामुळे कदाचित सफल होऊन चेंडू मारू शकतील. येस, यॉर्कर चेंडू स्लॉगिंग ओव्हर आणि 17वी ओव्हर कशा रीतीने टाकता आली पाहिजे, तर सिद्धेश दळवीची गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल. 3री ओव्हर टाकतायत. आतापर्यंत 3ऱ्या षटकातील 3 चेंडू टाकलेत, फक्त 9 धावा त्यांनी आपल्या संपूर्ण स्पेलमध्ये या ठिकाणी खर्च केलेत. गोलंदाज सिद्धेश दळवी, चांगली गोलंदाजी. यावेळचा हा बॉल खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेला, क्षेत्ररक्षक नाहीये. 4थ्या चेंडूवर चौकार आलाय. अक्षय पवार चौकार षटकार हे समीकरण आपण जरूर पाहतोय. 154, लॉस ऑफ 3 विकेट्स, 156 धावा. कर्नाळा स्पोर्ट म्हटलं की कबड्डी, स्विमिंग, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी असे बरेचसे खेळ इथे खेळले जातात. लेदर क्रिकेट सुद्धा खेळलं जातं. बॅटची कडा लागून हा चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप रिझन मध्ये येतोय. हा सुद्धा लगातारचा चौकार अक्षय पवारच्या बॅटमधून. 11 चेंडूंमध्ये 27 धावा त्यांनी सुद्धा बनवलेल्या आहेत. कदाचित अर्धशतक सुद्धा झळकावू शकतील. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहेत. आता टेक्निकली विचार करावा लागेल, ज्या पद्धतीने सिद्धेश यांनी मागील 3 चेंडू टाकले होते तिथे कोणतीही धाव खर्च केली नव्हती. त्यानंतर अक्षय पवार त्यांच्यावर हावी झालेले आहेत. धावसंख्या 158 रन्स. मोठा स्ट्रोक मारायचा होता, बॅटची कडा लागून विकेट किपर आणि क्षेत्ररक्षक यांच्या मध्ये चेंडू पडला आणि तिथे एक धाव पूर्ण केली गेली. बॉल
मोठा फटका येणार, आलाय आणि दाखवणार सुद्धा. चेंडू गेलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. गोलंदाजाने केला होता दावा, त्यावर ठोकल्यात 6 धावा असं म्हणावं लागेल. 165 लॉस ऑफ 3 विकेट्स. अक्षय पवार ही इज ऑन अ स्ट्राइक, ही इज ऑन फायर नाव. 13 बॉल 34 रन्स त्याची खेळी. 48 बॉल अँड 83 रन्स रवी सोळंकी यांची खेळी. नीरजचं सुस्वागतम, स्वागतम, वेलकम, वडक्कम केलंय पहिला चेंडूवर षटकार मारून. JMM पनवेल प्रीमियर लीगचं हे आयोजन 9व्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचकडे आपण आहोत. पहिली इनिंग त्या मॅचमधून चालू असताना आपण पाहतोय. आता हल्ला होणार हे मात्र निश्चित आहे. प्रति हल्ला कशा पद्धतीचा असेल, तेज तर्रार टाकाल, जितक्या जोराने टाकाल तितक्या लांब 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 पल्ल्याचा षटकार. लगातारचा दुसरा षटकार अक्षय पवार यांच्या बॅटमधून. हा चेंडू गुप्त झालाय, हरवलेला आहे. हरवल्यानंतर काय घडू शकतं. आता अक्षय पवार हॅट्रिक वर आहेत. पनवेल प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतोय. पनवेल प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय JMM पनवेल प्रीमियर लीगचं हे आयोजन पाहतोय. खूप सुंदर, नीट नेटकं आणि चांगलं आयोजन आपण पाहतोय. कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी मध्ये चाललेली स्पर्धा मागील 8 दिवसापासून या स्पर्धेचा आजचा हा 9वा दिवस आहे आणि चांगलं पाठबळ, चांगलं खेळी आणि चांगल्या खेळाडूंच्या खेळीने या स्पर्धेला या ठिकाणी 4 चांद लागलेले आहेत. अक्षय पवार 14 चेंडूंचा सामना करतायत आणि 40 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर 2 षटकार ठोकले. फिडिंग मध्ये बदल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. 30 यार्ड सर्कल मध्ये जर पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि गली. पुन्हा एकदा बार बार तेच तर्रार. आता थांबवलंय अक्षय पवार यांनी. 15 चेंडू 40 धावांची खेळी. 48 चेंडूंचा सामना करत असताना 83 धावा बनवल्यात रवी सोळंकी यांनी. नीरज आलेत गोलंदाजीसाठी. हा 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 फलंदाज तिथेच आहेत. त्यामुळे पंचाने सांगितलंय की नॉट आउट बेल्स लावाव्या लागतील. त्यामुळे पंच आमच्या विकेट जवळ गेलेले आहेत आणि बेल्स लावून पुन्हा एकदा त्यांची जागा ते निश्चित करणार आहेत. पंचांचं कार्य सुद्धा किती महत्वाचं आहे मित्रांनो हे तुम्हाला जरूर माहीत असेल. कारण ज्या पद्धतीने एवढं ऊन आहे, प्रत्येक डिसिजन, प्रत्येक बॉल पाहणं, प्रत्येक मैदानातील गोष्टीकडे लक्ष ठेवणं, या सर्व गोष्टी पंच एका चांगल्या रीतीने करत असताना आपण पाहतोय. मग उन्हाचा तडाखा जाणवल्यानंतर सुद्धा त्यांना मैदानाच्या बाहेर येता येत नाही. वा, हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑनच्या दिशेला खेळून काढलाय. नीरजला कमबॅक करता आलेला आहे. चांगला थ्रो फेकला होता परंतु तिथे मात्र रवी सोळंकी सेफली पोचलेले आहेत. रवी सोळंकी हे शतक 100च्या उंबरठ्यावर आहेत. तिथे जर त्यांनी 17 धावा बनवल्या तर हे शतक पूर्ण होऊ शकतं. या स्पर्धेतील दुसरं कदाचित. 172 धावा, 3 विकेट्स, 18वी ओव्हर, शेवटचा 1 चेंडू. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात त्या मला असं वाटतं 13 या गोलंदाजाने. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी आहे या ओव्हरमधील. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने नीरज. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव मिळेल, 1 स्ट्राइक राहील रवी सोळंकी याच्याकडे आणि 18व्या षटकाची समाप्ती झाली. 173 धावा, 3 विकेट्स, 18व्या षटकाच्या समाप्ती.
रवी सोळंकी यांना 16 धावा बनवायच्या आहेत. त्यानंतर त्यांना आता फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधील. अक्षय पवार हे सुद्धा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना आता आपण जर पाहिलं तर 9 धावा बनवायच्या आहेत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. उन्हाचा कडाका, त्यामध्ये होणारी शरीराची हेडसाळ, या सर्व गोष्टी इथे पाहतोय आपण. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम आले वैयक्तिक स्पर्धेमधील अंतिम ओव्हर घेऊन 19वी ओव्हर या ठिकाणी घेऊन येत आहेत. मैदानामध्ये अक्षरशः सूर्यदेवाने आग किंवा फायर लावलेली आहे. कारण इतका ऊन हा फक्त मे मध्ये पाहायला मिळायचा, परंतु मागील 3-4 वर्षापासून एवढं ऊन लागायला लागलेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. त्यामुळे झाडं लावणं हे फार आवश्यक असणार आहे मित्रांनो. झाडं लावत जा आणि त्या झाडांना जगवण्याचं काम सुद्धा करत राहा. 173 रन्स ऑन स्कोर बोर्ड. नीरज याचे षटक संपले. एका षटकामध्ये त्यांनी 14 धावा खर्च केलेले आहेत. स्ट्राईक एंडला रवी सोळंकी आलेत. आता षटक कशा रीतीने कशा पद्धतीने पूर्ण करतील पाहावं लागेल. आता सिद्धेश दळवी यांची गोलंदाजी आपण पाहूयात. या सिद्धेश दळवीने या सत्राची सुरुवात केली होती आपल्या गोलंदाजीने. ते सिद्धेश दळवी आपल्याला पाहायला मिळतात राईट हँड वरती विकेटने 19व्या षटकामध्ये त्यांची गोलंदाजी करत असताना. बिल्डिंगची व्यूहरचना डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. वा, डब्ल्यूडब्ल्यूचा अपील केला गेला. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होती, त्यामुळे पंचांनी नकारात्मक उत्तर दिलं. लाईन लेंथ आणि हिटिंग या सर्व गोष्टी चेक केल्या आणि तिथे पंचांनी सांगितलं की आउटसाइड ऑफ स्टंपला पिच आहे चेंडू आणि तिथे लेग बायची धाव घेतली जाते. अक्षय पवार स्ट्राईक एंडला येत असताना आपण पाहतोय त्यांना 9 धावेची आवश्यकता आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. सिद्धेश यांच्यावर मोठे प्रहार होतील का पाहावं लागेल. मोठा स्ट्रोक, फसलाय शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. चेंडू उडून सीमारेषा बाहेर, चौकार, 4 धावा. विनय खरत यांच्याकडून चुकी अपेक्षित नव्हती हे सिद्धेश सुद्धा जाणलेला आहे आणि सिद्धेश सुद्धा निराश होत असताना चांगली गोलंदाजी करत असताना मग आम्ही करायचं तर करायचं काय असं सुद्धा ते मनातले मनात बोलत असतील. परंतु अक्षय पवार हे 45 धावसंख्येवर आहेत निर्धारित 18 चेंडूंमध्ये आणि रवी सोळंकी यांनी 50 चेंडू फेस केलेत. तिथे 84 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. यावेळचा हा बॉल पहा, स्टैंड एंड डिलीवर अपने स्टाइल में मैं हाफ सेंचुरी पूरी करूंगा ऐसा कह दिया है. बाट आकाशामध्ये फिरवत सांगतायत की अर्धशतक माझं पूर्ण झालंय, आता मी थांबणार नाहीये, आता मी घाबरणार नाहीये, डगमगणार नाहीये. अक्षय पवार साठी खूप साऱ्या टाळ्या कडकडाट त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज गावामधून सुद्धा खूप सारा सपोर्ट त्यांना आहे. त्यानंतर आज ज्यांना ज्यांना त्यांनी लिंक शेअर केले ना ते सुद्धा त्याच्यावर खुश आहेत. पुलचा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धावसंख्येमध्ये 1 ने बदल, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 185. रवी सोळंकी सेंचुरी, अर्धशतक तर पूर्ण झालंय, आता शतकाच्या उंबरठ्यावर आहेत. कशा रीतीने ते शतक पूर्ण करतायत हे देखील पाहावं लागेल. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. आता करूयात रवी सोळंकीच्या खेळीकडे लक्ष. फटका मारायचा होता, कनेक्शन तितकंच चांगलं झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, नीरज चेंडूला अडवलंय, चेंडूला फील्ड केलंय, विकेट किपरच्या हातामध्ये दिलंय. तोपर्यंत धावसंख्या पोहोचली ती 186, लॉस ऑफ 3 विकेट्स. सिद्धेश दळवी त्यांची अंतिम ओव्हर चालू आहे. 19व्या षटकामध्ये ते स्वतःला घेऊन आलेले आहेत. काय घडेल अंतिम चेंडूवर.
हा फटका अक्षय पवारच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 रन. जेव्हा तुमच्या पराभवाची चर्चा जास्त केली जाते ना, त्याच मैदानात तुमच्या विजयाचं गुलाल उडवा असं म्हटलं जातं. आणि ज्या पद्धतीने हा संघ चॅम्प 11 पनवेल संघ खेळतोय, आग ओकणारी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होते. अक्षय पवार यांना शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकला की तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरच गेलाय या मॅचमध्ये. 58 धावा 21 चेंडूमध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत. रवी सोळंकी 85 वर खेळतायत 51 चेंडूचा सामना करत असताना. आता शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहेत. कदाचित या 15 धावा या ओव्हरमध्ये आल्या. पूर्णतः चेंडू इथे मात्र फलंदाजी करणारा रवी सोळंकी यांनी केल्या तर या स्पर्धेतील दुसरं शतकीय खेळी म्हणून त्या खेळीकडे पाहिलं जाईल. शेवटचे 6 चेंडू कुणाल नाईक स्ट्राईक एंडला रवी सोळंकी. 6चे 6 चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो आणि कुणाल नाईक कशा रीतीने त्यांचं शतक न होऊन देत आहेत हे देखील पाहावं लागेल. मॅचला सुरुवात होते. शेवटचे 6 चेंडू पहिल्या सत्रातील. वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा एनर्जी खर्च केलाय. धावसंख्या चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतला गेला. $89 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 5 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. कदाचित 5 चेंडूंमध्ये 11 धावा बनवल्या तर या स्पर्धेतील दुसरा शतकीय खेळी होऊ शकेल. आता पाहूयात काय घडेल. कुणाल नाईक हे कशा रीतीने गोलंदाजी करतायत. आता अक्षय पवार रवी सोळंकी. स्ट्रोक चांगला आहे. कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि वैयक्तिक खेळी जाऊन पोहोचलेली आहे. 93 धावा संघाच्या धावसंख्या झालेल्या आहेत 201. वैयक्तिक खेळी आणि संघाची खेळी या गोष्टी सांभाळून आपल्या खेळीचा एक सुंदर फुलांचा गालीचा बनवत असताना यावरचा हा शॉट आपल्या स्ट्रोकने आपल्या स्टाईलने ज्या दिशेला मारायचा आहे त्या दिशेला मारून आपला स्टँडर्ड या ठिकाणी सांगून दिलेला आहे गोलंदाजाला की आता बचके राहणार आहे बाबा, बचके राहणार आहे. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 205.
97 धावसंख्येवर खेळतोय रवी सोळंकी. कुणाल नाईक यांच्यावर प्रहार झालेले आहेत. अक्षय पवार यांचा अर्धशतक पूर्ण जरूर झालेलं आहे. 3 चेंडू येणं बाकी आहेत. 3 धावांची आवश्यकता आहे 100 पूर्ण करण्यासाठी. थांबलेत. रवी सोळंकी तयार होते. पाहूयात रवी सोळंकी काय करतायत या चेंडूवर. हा वाईट बॉलचा इशारा. चेंडू पासून खूप लांब होते आणि यष्टिरक्षकाने त्या चेंडूला पकडलंय. गोलंदाजाने थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. धाव संख्या 206 धावा, 3 विकेट्स. स्वीप करण्याचा प्रयत्न. इट्स अन वाईट बॉल अगेन. रवी सोळंकी त्या खेळाडूच्या खेळीकडे लक्ष द्यावं लागेल. अतिरिक्त धावसंख्येत देखील वाढ झालाय. बॉलिंग साइड होतो ना. धावसंख्या एकाने पुढे जाते. 207 धावा. रवी सोळंकी मारताय, ठोकताय. चेंडू सीमा रेषा पार. 100 फॉर रवी सोळंकी. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. बघा मिठी जादू की झप्पी आणि प्रत्येक खेळाडूकडून टाळ्या वाजवल्या जातात. प्रत्येक प्रेक्षकाकडून टाळ्या वाजवल्या जात आहेत. आणि रवी सोळंकीला आम्ही सांगू इच्छितो की हेल्मेट काढून या ठिकाणी हात उंच करून येस बॅट दाखवून खूप सुंदर खेळ. रवी सोळंकी या खेळाडूकडे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण लक्ष दिलंय. पुढील सुद्धा काही दिवसांमध्ये याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. रवी सोळंकी चॅम्प 11 पनवेल संघाकडून खेळत असताना अप्रतिम खेळ. मला जे पाहिजे ते मी करू शकतो. माझ्या संघाला मी विजयी करू शकतो. तशा पद्धतीची खेळ. कुणाल नाईक सफर से डर नहीं लगता क्योंकि हौसले मेरे बुलंद है. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जाते. जाऊन पोहोचला. फॅन्टास्टिक 4. बघा सरळ बॅटने स्ट्रोक कसे खेळायचे असे खेळायचे. ऑन दी ऑफ चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 217 धावा. अशा वरचा चेक चेंडू येणं बाकी. चेक अनमॅट. रिव्ह्यू बॅट्समन ने रिव्ह्यू घेतलाय. वाईट बॉल आहे की नाहीये या गोष्टींची पडताळणी आता होणार आहे. फलंदाज शफल झालेत. मग तिथे लाईन कुठली पकडावी लागेल या गोष्टीकडे आता लक्ष दिलं जाईल. चेक केलं जाईल. क्रॉस असू दे पण तो सफल झाला एवढा तर दिसतोय आपल्याला. त्याच्यामुळे तो वाढू शकतो. कदाचित वाईट नाही पण दिला जाणार. नाही तो अँगल असू द्या. फलंदाज बॅट्समन सफल झाला. मागचा अँगल दाखव. फ्रंट अँगल दाखव. मागचा जरा जवळ आहे ना. अच्छा एक फुटेज एक कॅमेरा पण आपला.
फेअर ना, फेअर ना, इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 217 धावा झालेल्या आहेत. 218 धावांचं टार्गेट असणार आहे. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. चॅम्प 11 पनवेल संघाला आमंत्रण दिलं होतं फलंदाजीसाठी आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम नेत्रदीपक खेळ झाला. अक्षय पवार आणि रवी सोळंकी यांची पार्टनरशिप भागीदारी या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघ पनवेल सुपर स्ट्रायकर्स या संघाला अडचणीमध्ये टाकून गेलंय. थोड्या वेळासाठी आपण थांबूयात आणि थोड्या कालावधीनंतर आपण या मॅचकडे येणार आहोत. तुर्तास थोडीशी विश्रांती घेऊया. थँक्यू सो मच.